तर शहीद नितीन राठोड हे ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेतले शिक्षक आणि राठोड यांच्या सहकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। पुलवामा या ठिकाणी झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांगरा गावचे नितीन राठोड हे जवान सुद्धा शहीद झालेले आहे। नितीन ज्या शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी आता माझ्यासोबत आहेत, यांच्याशी आपण बोलणार आहोत। नितीन नेमके शाळेत कसे होते, पहिली ते 10वी पर्यंतचं त्यांचं शिक्षण या शाळेमध्ये झालेलं आहे आणि त्यांना शिकवणारे सर्व शिक्षक आणि कर्मचारी सुद्धा आता माझ्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूया। काका मला सांगा, कसे होते नितीन आणि तुम्ही त्यांचे काय अनुभव घेतले, कसा त्यांचा स्वभाव होता? नितीन म्हणजे हा मनमिळाव स्वभावाचा मुलगा होता। आम्ही त्याला एकदम जवळून ओळखतो। इथे कबड्डी, काही खो खो, हॉलीबॉल वगैरे तो त्याला भरपूर नाद होता, त्याच्यामुळे आमचा संपर्कात नेहमी तो राहायचा। त्याचा स्वभाव एकदम छान होता। माझ्यासोबत इतर सुद्धा काही शिक्षक आहेत, त्यांना आपण विचारूया। सर मला सांगा, कसे नितीन यांना तुम्ही कसे ओळखता आणि इथं म्हणजे कितीपर्यंत त्यांचं शिक्षण? त्याला सैनिक पहिल्यापासूनच एक विशेष म्हणजे तो 3ऱ्या वर्गात असताना त्यानं तर ते मिलिटरीचा ड्रेस आणला होता त्यांनी शाळेमध्ये। त्याला विचारलं बाबा का, तर म्हणे सर मी पुढे चालून मला सैनिकमध्येच भरती व्हायचं म्हणे आणि मी सैनिकच होणार आहे म्हणे, काही झालं तरी चालेल, एक तर पोलीस होईल नाही तर मिलिटरीमन होईल अशी त्याची पहिल्यापासूनच इच्छा होती आणि शेवटी त्यांनी ते केलं आणि तो देशासाठी शहीद झाला। नेहमी गावामध्ये यायचे तेव्हा तुम्हाला भेटायचे का, काय त्यांच्या संदर्भातली तुमच्या? माझ्या हृदयाला पीळ पाडणारी अशी एक घटना या ठिकाणी मी सांगू इच्छितो। कमालीची जिद्द असलेला हा माझा लाडका विद्यार्थी नितीन राठोड यानं ही कविता दुसऱ्या दिवशी तोंड पाठ करून हावभावयुक्त अशा स्वरूपामध्ये मला ती बोलून दाखवली। त्यानं या गावाचंच नव्हे तर या संपूर्ण आमच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचं नाव अमर केलेलं आहे। अशा या नितीन राठोडला माझा सलाम। मी या भ्याड हल्ल्याचा शिक्षक या नात्यानं निषेध करतो, तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, कारण हा भ्याड हल्ला होऊन अशा प्रकारे आपल्या देशाचा विकास होणार नाहीये, विकास साधू इच्छिणार नाही। आज आम्हाला जी प्रेरणा या नितीनच्या रूपानं मिळत आहे तो एक आम्हाला संदेश त्यानं देत गेला तो आणि आम्हाला एक जिद्द त्यानं शिकवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, चोरपांगरा। तर नितीन राठोड यांच्याविषयी या सगळ्या आठवणी तिथल्या गावकऱ्यांनी, त्यांच्या शिक्षकांनी, मित्रांनी जागवल्या। तर नितीन राठोड, शहीद नितीन राठोड यांचं पार्थिव आता तिथे आल्याचं गत आहे। आमचे प्रतिनिधी मयूर निकम सध्या आपल्या संपर्कात आहेत। मयूर, तिथे पार्थिव आल्याचं कळत आहे नितीन राठोड यांचं, काय कितपत ही बातमी खरी आहे आणि काय आता इथून पुढे सगळं होणार आहे? नितेश महाजन आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत बुलढाण्यामधून। नितेश, काय नेमकं झालेलं आहे? शहीद नितीन राठोड यांचं पार्थिव तिथे आलंय? अनुपमा, आज सकाळी ठीक 12 वाजता बुलढाण्यातील शहीद जवान संजय राजपूत आणि त्यानंतर लोणार मधील शहीद जवान नितीन राठोड या दोघांचे देखील पार्थिव औरंगाबाद विमानतळावरती दाखल झालेले आहेत। आता त्या ठिकाणी काही वेळातच दोघांच्याही पार्थिवाला मानवंदना दिली जाणार आहे आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने संजय राजपूत यांचं जे पार्थिव आहे ते हेलिकॉप्टरने त्यांच्या मूळ गावामध्ये पाठवण्यात येणार आहे। तर नितीन राठोड यांचं जे पार्थिव आहे ते बाय व्हॅन मार्गे चोरपांगरा या त्यांच्या मूळ गावामध्ये पाठवण्यात येणार आहे अंत्यसंस्कारासाठी। त्या दोघांचेही पार्थिव गावामध्ये आल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 तास लोकांच्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर शासकीय इतमामामध्ये दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे। अनुपमा। नितेश, शहीद नितीन राठोड यांचं पार्थिव काही वेळामध्ये बुलढाण्यामध्ये येईल आणि लोणारमध्ये येईल। कोणाकोणाची उपस्थिती नेमकी असणार आहे? संपूर्ण तिथल्या परिसरातल्या गावांमध्ये सुद्धा शोककळा निश्चितच पसरलेली आहे। लोकांमध्ये एक संतापाची देखील भावना आहे। पाकिस्तान विरोधात, पाकिस्तानच्या निषेधार्थ कोण कोण या ठिकाणी आता तिथे उपस्थित असणार आहेत? अनुपमा, या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यावर मोठी शोककळा पसरलेली आहे, कारण महाराष्ट्रातील जे 2 जवान शहीद झालेले आहेत ते
बुलढाणा जिल्ह्यातीलच आहेत आणि त्यामुळे बुलढाणा जिल्हा जो आहे तर या घटनेमुळे शोकसागरामध्ये बुडालेला आहे. लोणार तालुक्यातील या चोर पांगरा या नितीन राठोड यांच्या गावामध्ये त्यांचे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत आणि त्यासाठी या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी, त्यानंतर पोलीस अधीक्षक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, त्यानंतर संभाजीराव निलंगेकर यांच्यासोबत या ठिकाणी जिल्ह्यातील आमदार आणि खासदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आपल्याला कळली आहे. अनुपमा. ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी नितेश महाजन आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर महाराष्ट्राच्या या वीर सुपुत्रांना आता अखेरचा निरोप देण्याची वेळ आलेली आहे. औरंगाबादमध्ये या दोघांचंही पार्थिवत्ता आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या मूळ गावी हे पार्थिव रवाना होईल आणि त्यानंतर तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.